आज आपण बसवन बागेवाडी या ऐतिहासिक स्थळी आलेलो आहोत। हे स्थळ म्हणजे ज्या महापुरुषांनी जगाला लोकशाही दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये ज्यांनी दिली, ते महात्मा बसवेश्वर यांचं जन्मस्थळ बागेवाडी। आता हे बसवन बागेवाडी या नावाने ओळखले जाते। आपण जर पाहिलं तर हे त्यांचे वडील मादिराज, इथं मध्ये बसलेले आहेत ते मादलंबिका बसवेश्वराची आई, आणि छोटा बसव त्यांच्या कुशीमध्ये दिसतोय, आणि हे त्या काळचे त्यांचे घरामध्ये येणारे त्यांचे आध्यात्मिक गुरु। आता हे अशा पद्धतीचे स्थळ म्हणजे शिल्प आहेत। नंदिकेश्वराची प्रार्थना, पूजा अर्चा करत असताना मादलांबिका याची सर्व माहिती इथे आपण पाहू शकतो। अशा पद्धतीने ही सर्व माहिती आहे। लहान असतानाच महात्मा बसवेश्वर विद्रोही विचार करत होते, आणि यज्ञामध्ये टाकल्या जाणाऱ्या ह्या सर्व गोष्टीचा विरोध त्यांनी त्या काळामध्येच केल्याचं आपल्याला दिसतं, आणि पुढे तर त्या विचाराच्याच अनुषंगाने लिंगायत धर्माची स्थापना त्यांनी पुढे केलेली आहे। या पिक्चरची पूर्ण माहिती आपल्याला यामध्ये दिसून येईल। इथे नंदिकेश्वर मठ आहे जवळच, आणि तिथून खरं तर हे शिल्प आपल्याला सांगतं की इथून पुढे याच बागेवाडीवरून महात्मा बसवण्णा हे कुडल संगमकडे प्रयाण करतात, त्याचा हे शिल्प आहे। कुडल संगम येथे गेल्यानंतर तिथे फार मोठं दक्षिण भारतातलं ते शैवपीठ आहे, आणि तिथे संपूर्ण देशातीलच जणू शिवसंस्कृतीचे अभ्यासक, जाणकार तिथे येत होते। अशा पद्धतीचे हे शिल्प या इथे आपल्याला रेखाटल्याचं दिसतं। कुडल संगमला आपल्या अध्यायीसोबत अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी लेखन केलं, वाचन केलं, चिंतन केलं। त्या काळात जेवढे काही धर्मग्रंथ समजल्या गेलेले आहेत, शास्त्र, पुराण, वेद, रामायण, महाभारत, या सर्वच शास्त्राचा अभ्यास त्यांनी केलेला आहे। आपण सुरुवातीला लहान बसवेश्वर पाहिले, आणि हे जे शिल्प आहे ते खरं तर अतिशय प्रौढ वयातील आणि आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून सप्तक्रांती करणारे, लोकशाहीचे जनक, कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक महात्मा बसवेश्वर इथे दिसत आहेत। असा शिल्पाच्या माध्यमातून हा सर्व इतिहास इथे कोरून ठेवण्यात आलेला आहे बसवन बागेवाडी येथे। निश्चितच प्रत्येक भारतीयांनी या स्थळाला भेट दिली पाहिजे, कारण हे असं एक ऐतिहासिक स्थळ आपल्याला इथे पाहायला मिळतं। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आणि तो पाळणा जन्मस्थळीच असतो असं म्हटलं जातं। अगदी त्याचप्रमाणे आज महात्मा बसवण्णा यांच्या बसवन बागेवाडी या जन्मस्थळातून आपण ही सर्व माहिती घेतलेली आहे।